हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज मी तुमच्यासाठी आणलेली आहे एक नवीन रेसिपी, ते म्हणजे भाजीचा मसाला। भाज्या तर खायला सर्वांना आवडतात, पण जो मसाला आहे तो जर टेस्टी असेल तर आपल्याला आणखीन भाजी खायला मजा येणार आहे। त्यासाठी आपल्याला 1 वाटी खोबरं, 1 चिरलेला कांदा, कोथिंबीर, लसूण आणि जिरे हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण भाजून घेऊयात खोबरं। मंद आचेवरती आपल्याला खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। हा मसाला बनवणं खूप सोपं आहे गाईज, नक्की तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा मसाला आवडलाय की नाही। तर आपलं खोबरं आता भाजून आपण घेतलेलं आहे, असं लालसर होईपर्यंत चांगल्या पद्धतीनं मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे। नंतर आपण भाजून घेणार आहोत कांदा सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजत असताना आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये काय करायचं, 1 चमचा तेल टाकायचं आहे, जेणेकरून आपला कांदा करपणार नाही आणि व्यवस्थित पद्धतीने भाजून निघेल। तर हे बघा, आता आपला कांदा भाजतच आलेला आहे। असं तुम्ही व्यवस्थित त्याला मंद आचेवरती भाजून घ्या, जेणेकरून आपला मसाला आणखीन छान आणि टेस्टी तयार होणार आहे। तर आपला कांदा भाजून झालेला, कांदा भाजून थोडाच होतो गाईज, आपल्याला एकच भाजीपुरता हा मसाला रेडी करायचा आहे, तर आपण एवढा घेऊ शकतो। नंतर आपण हे सर्व साहित्य काय करायचे आहे, तर आपल्याला बारीक करायचे मिक्सरमधून। खोबरं असेल किंवा कांदा असेल, नंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत लसूण, आणि त्याच्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत कोथिंबीर असेल तर हा मसाला खूप छान आणि टेस्टी तयार होतो। आणि नंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत जिरे। हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित बारीक करून आज आपल्याला काय करायचं आहे, घ्यायचं आहे, जेणेकरून हा मसाला जर तुम्ही म्हणजे फोडणीला टाकला तर एवढी टेस्टी भाजी होणार आहे गाईज। थोडंसं पाणी टाकून आपल्याला याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि एवढा टेस्टी हा मसाला होतो। तर तुम्ही एकदा मसाला खाल्ला तर तुम्हाला हा बार खायला आवडेल, कारण खूप टेस्टी आणि छान मसाला होतो। हे बघा, आता बारीक करताना लागल तसं थोडंसं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि एवढं बारीक करून घ्यायचं आहे। तर आपला मसाला तयार झालेला आहे। तर नक्की हा मसाला तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून सांगा। भेटूयात गाईज नवीन रेसिपीमध्ये। बाय बाय।